नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय, की मी आता समाज कल्याण या वेबसाईटवरती आलेलो आहो. म्हणजेच जे वसतिगृहाचे फॉर्म भरतात, ती वेबसाईट आहे. ही आता समाज कल्याणने नवीन वेबसाईट चालू केलेली आहे. कारण त्या वेबसाईटवरती खूप लोड होत होता आणि ही स्पेशल फक्त वसतिगृहांसाठीच वेबसाईट चालू केलेली आहे. बघू शकता, की हॉस्टेलचे जे फॉर्म भरण्याची तारीख आहे, ती वाढवून मिळाली आहे मित्रांनो. 11वी 12वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम आणि अ, अ, ही तारीख जी होती मित्रांनो, बघू शकता की 15 जुलैपर्यंत होती आणि आता तारीख ही वाढवून देण्यात आलेली आहे. ही तारीख तुम्ही बघू शकता आणि याचबरोबर समाज कल्याणकडून काही नोटीस जाहीर केलेली आहे. ते तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवेल. शालेय विद्यार्थ्यांचे सेंड बॅक केलेले अर्ज हे दिनांक 15 व 16 जुलै रोजी 2026 पर्यंत विद्यार्थ्यांकडून त्रुटी पूर्तता करून घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, हे समाज कल्याणनी हे नोटीस जाहीर केलेली आहे बघा. आणि तसेच सेकंड बघा, गृहपाल, गृहप्रमुख, समाज कल्याण निरीक्षक व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचे लॉगिनला प्राप्त झालेले शालेय विद्यार्थ्यांचे सेंडबॅक केलेले अर्ज हे दिनांक 17 जुलै 2026 रोजी तपासणी करून घेणे आवश्यक आहे. आणि महत्त्वाचा पॉइंट बघा मित्रांनो, 3 नंबरचा. इयत्ता 11वी व 12वी व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम याकरिता वसतिगृह प्रवेशास ऑनलाईन अर्जाची दिनांक 22 जुलै 2026 ही तारीख अंतिम आहे. म्हणजेच मित्रांनो बघा, तुम्हाला फॉर्म भरण्याची तारीख ही 15 जुलैपर्यंत होती. पण आता समाज कल्याणकडून ती तारीख ही वाढवून देण्यात आली. ह्याचं कारण काय मित्रांनो माहिती आहे, की आता भरपूर असे बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजेच पदव्युत्तर पदवी किंवा पदवीचे जे फॉर्म आहेत मित्रांनो, ते की कॉलेजचे ॲडमिशन झालेले नाहीत, युनिव्हर्सिटीचे ॲडमिशन झालेले नाहीत. त्यामुळे ही तारीख फक्त आणि फक्त 22 जुलैपर्यंत वाढवून देण्यात आली मित्रांनो. ठीक आहे. तर याचाच तुम्हाला फायदा घेऊन हा फॉर्म फिलअप करायचा आहे मित्रांनो. मुंबई, पुणे, अमरावती, नांदेड, नाशिक म्हणजे सगळ्याच तुम्हाला ज्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा आहे, सगळ्या जिल्ह्याचा फॉर्म इथे एक्सेप्ट होतो मित्रांनो. जर फॉर्म कसा भरायचा याविषयी तुम्हाला माहिती नसेल, तर कमेंटमध्ये पिन करा. कमेंटमध्ये मेसेज करा. मी त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवून टाकेल. थँक